नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण? आशा करतो की सगळे काही मस्त असतील, मजेदार असतील. आणि आज आपण स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे अकलूज येथे. तर मित्रांनो, सायजी पार्कमधून परत रिटर्न जाता जाता आपल्याला आनंदी गणेश मंदिर हे ठिकाण सापडलं आहे. तर ते आपण एक्सप्लोअर करूया, चला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये आनंदी गणेश मंदिर पाहण्याकरता. अकलूजपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेलं हे अकलूजकरांचं ग्रामदैवत. शहरापासून निघालं की झाडांची कमान केलेल्या रस्त्यावरील हिरवाई पाहताच तुमचा थकवा दूर होतो. थोड्याशा वळणाच्या रस्त्यावर पुढे गेलं की टेकडीच्या वरच्या थोड्या सपाट भागामध्ये झाडामध्ये दडलेलं देऊळ म्हणजेच आनंदी गणेश मंदिर. मंदिराच्या परिसरातल्या हिरव्यागार आंब्याच्या आणि चिकूच्या झाडीत मंदिर असल्यानं भाविकांचा सगळा शिनच निघून जातो आणि मन आनंदून जातं. प्रसन्न वातावरणामुळे मन इतकं शांत होतं की वेगळंच समाधान आपल्याला मिळतं. म्हणूनच कदाचित या गणपतीला आनंदी गणपती असं नाव पडलं असावं. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. सकाळी किंवा संध्याकाळी निसर्गातील किंवा आनंदी गणेश गणपती दर्शनाने मिळणारी ऊर्जा मिळवण्यासाठी अकलूजकर येथे गर्दी करतात. आंबा चिक्कू बागांमुळे येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्याही मोठी आहे. तर भाविकांसाठी ध्यान मंदिर असल्यानं तासनतास भाविक इथे ध्यानस्थ बसलेले असतात. या सगळ्या वातावरणामुळे मिळणारं समाधान शब्दात सांगता येणारं नाही. दररोज सकाळी महाप्रसाद वितरित होतो. भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे येथे आयोजनही केले जाते, असे येथील पुजारी मगदूर शास्त्री सांगतात. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या आनंदी गणेश मंदिराच्या दर्शनासाठी येथे दूरवरून भाविक येत असतात. हिरव्यागार परिसराच्या दर्शनानं मन अगदी प्रसन्न होतं आणि आपोआपच नतमस्तक व्हावंसं वाटतं. तसंच दररोज सकाळी महाप्रसाद वितरित होत असतो. भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं इथे आयोजनही केलं जातं, असे येथील पुजारी मगदूर शास्त्री असं सांगतात. या आनंदी गणेश मंदिराची मोहिते पाटील कुटुंबियाकडून 2000 मध्ये स्थापना करण्यात आली. मंदिर समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. आता आपण चाललो आहोत आनंदी गणेश मंदिराच्या अगदी बाजूलाच असणारं स्वयंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी. हे तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण परिसर स्वयंभू महादेव मंदिराचा, अगदी आनंदी गणेश मंदिराला लागूनच असणारा हा परिसर. हे बघा, दीपमाळ आणि सुंदर अशी कलाकृती आणि असं सुंदर असं मंदिर बघा. दोन्हीकडून पायऱ्या आहेत बघा, या चढण्यासाठी, पलीकडच्या उतरण्यासाठी. आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया. सुंदर असं हे मंदिर तुम्ही पाहू शकताय. बाजूलाही छोटे छोटे मंदिर आहेत बघा, त्यात मूर्त्या दिसतात, हे पाहू शकताय. आणि हे बघा, शंभू महादेवाची मूर्ती.
तर मित्रांनो, हे मंदिर आणि परिसर आवडला असेल तर इथं नक्की भेट द्यायला या. आणि व्हिडिओ पण आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कमेंटमध्ये सांगा. आणि भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉगवर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड बाय.